महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर यांच्या मानधनाबाबतची आली आहे मोठी अपडेट। पाहूया सविस्तर। तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब करा। नाना पटोलेचे केंद्र आणि राज्यावर टीकास्त्र, आम्ही भगिनीमुळे सत्तेत आलो म्हणणारे सरकार आशा अंगणवाडी वर्कर्स यांना वाऱ्यावर सोडतं आहे का? आम्ही आमच्या लाडक्या बहिणीमुळे सत्तेत आलो असे मोठ्या अभिमानाने सांगणाऱ्या राज्य सरकारची कृती मात्र पूर्णतः विरोधाभास असल्याचे आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी केला। आशा वर्कर्स, गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या न्याय मागण्याकडे सरकार डोळेझाक करत असून त्यांना 6-6 महिने मानधन मिळत नसल्याने त्यांची आर्थिक आणि मानसिक फरफटत सुरू असल्याचे पटोले यांनी म्हणाले। राज्यात सध्या जोरदार पाऊस असतानाही सर्व कर्मचारी भगिनी रस्त्यावर उतरून आपला आवाज सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। सरकारकडून केवळ आश्वासने आणि चर्चा होत असल्यास तरी त्या प्रत्यक्ष अंमलबजावणी मात्र काहीच होत नाही, याकडे पटोले यांनी लक्ष वेधले। आशा वर्कर्सच्या योगदान आणि सरकारची उदासीनता। पटोले म्हणाले की आशा सेविका आणि गटप्रवर्तक भगिनी प्रत्येक घरात जाऊन गर्भवती महिलांची तपासणी करतात, तर समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत मोलाचे आहे। परंतु त्यांचे मानधन देताना सरकारची तिजोरी रिकामी का वाटते, असा सवाल पटोले यांनी उपस्थित केला। ते म्हणाले की दुसरीकडे मेगा इंजिनिअरिंग सारख्या परराज्यातील कंपन्यांना दंड माफ केला जात आहे आणि जप्त केलेल्या गोष्टी त्यांना परत दिल्या जातात। कोट्यवधी रुपये बाहेरच्या राज्यातील उद्योगपतींना दिले जातात, पण आपल्या राज्यातील मेहनती आशा वर्कर्स भगिनीसाठी सरकारकडे पैसे नाहीत का? केंद्र आणि राज्यावर टीकास्त्र। केंद्र सरकार आशा वर्कर्स यांना फक्त 2000 रुपये देत असताना राज्य सरकार याबाबत पुढाकार का घेत नाही, असा प्रश्न पटोले यांनी केला। त्यांच्या कष्टाला एवढे दुर्लक्ष करणे आणि गोरगरिबांना वाऱ्यावर सोडण्यासारखे आहे, असा संतप्त सवालही त्यांनी केला। नाना पटोले यांना सरकारला आवाहन केले आहे की या कर्मचाऱ्यांना दरमहा मानधन वेळेवर देण्याचा निर्णय सरकार कधी घेणार आहे? त्यांची अशीच परीक्षा घेत राहणार का? तसेच आशा वर्कर्ससाठी 24,000 रुपये आणि गटप्रवर्तकासाठी 34,000 रुपये मानधनाच्या मागणीवर सरकारची नेमकी भूमिका काय आहे, हे जनतेपुढे स्पष्ट करावे, अशी मागणी पटोले यांनी केली। धन्यवाद।